गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. बाबा, आजोबा, राधा ताई आलीये. राधा, आता माझी खात्री पटली की तू लग्नाला मनापासून तयार आहेस. छान दिसतोय ड्रेस. तुम्ही भेटलायत का त्या मुलाला? नाही, माझी मैत्रीण ओळखते, तिने सुचवलं हे स्थळ. मी म्हटलं जे काही व्हायचंय ते राधाशी कन्सर्न असणाऱ्या सगळ्यांच्या समक्षच होऊ दे, नंतर कुणाच्याही मनात तक्रारीला जागा नको. सौरभ, सकाळ सकाळ उगाच तोंड वाकडे करू नकोस. हा, झोप झाली ना तुझी, मग आवर बरा पटापटा. सीमाने मस्त आलू पराठे केलेत, चल खाऊन घेऊ. अरे हो, कालचा घोळ कळला नाही ना तुला? घोळ? आता काय झालं नवीन? अरे मला यशने सांगितलं, दादा काल केदारला सरळ बोलले, म्हणाले तुझी मेंटल केस झालीये, तूच राघव मंत्री बनून लोकांना सतावतोस. काय? रंजू, केदारला डायरेक्ट दादांनी हे सगळं सांगितलं? हो ना. अरे काय यार, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? डॉक्टरनी सांगितलंय आपल्याला की असं त्याला काही बोलायचं नाही म्हणून. मी समजावलं होतं त्यांना. हो, पण त्यांच्या स्वभावाचं काय करायचं? काही नाही, त्यांचं काय करायचं ना मीच बघतो आता. सौरभ, सौरभ थांब बरं, तू नको जाऊस. आता काय भांडणार आहेस का त्यांच्याशी? जेवढं बोलायचं ना तेवढं सगळं बोलून झालंय त्यांना. उगाच वाद वाढून उपयोग होणार नाही आता. डोकं कंप्लीट गेलंय माझं. बर ते जाऊ दे, केदार कुठे? यश त्याला क्लिनिकला घेऊन गेलाय, जरा डायव्हर्ट होईल ना. आणि मला असं वाटतंय झोपेत विसरला असेल तो सगळं. विसरतोय कसला? त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, म्हणजे त्याच्या सुप्त मनात जाऊन बसलं असणार ते. तिथूनच घडतंय ना सगळं. रोगाला ना अगदी खतपाणीच घातलंय दादांनी. अरे स्वभावच आहे ना तो. आता घारू अण्णा त्यांचे किती जुने मित्र, अगदी भावासारखे, पण त्यांना सुद्धा किती बोलतात. आपल्या आईला काही कमी त्रास दिलाय का त्यांनी? काय प्रॉब्लेम काय नक्की त्यांचा? समाधान नाही रे, समाधान नाही. कुठल्याही गोष्टीत समाधान नाही, आणि ते स्वतः घ्यायचं नाही आणि दुसऱ्याला द्यायचं नाही. सारखे केदारला म्हणत असतात ना, डॉक्टर कसा झालास, डॉक्टर कसा झालास. यांनाच विचारलं पाहिजे आता की तुम्ही डॉक्टर कसे झाला. अरे सौरभ, हे बघ, उगाच दादाला काही बोलू नको. ऐक सौरभ, माझं ऐक. नशीब बाथरूम मध्ये गेला, नाही तर म्हटलं आता दादांना काही. लवकर ये रे, गरम गरम पराठे खाऊन घे. बाबा, माझी मैत्रीण अश्विनी, तिनेच सुचवलं होतं हे स्थळ. मी ओळख करून देते. आम्हीच करून घेतो. बरं चालेल. करिता, गाडगे कुठे आहे? मोनिका घेऊन जा. चला बसा ना, बसा. प्लीज प्लीज बी कम्फर्टेबल. बाबा, डॉक्टर या ना प्लीज. मी रजनीश मनोहर. ही माझी पत्नी सरिता, हे सरिताचे वडील वामनराव. आणि ही माझी धाकटी मुलगी मोनिका. आणि या डॉक्टर सई प्रधान.
म्हणजे राधाच्या गुरु मैत्रीण सर्व काही. आणि ही राधा. आता मी तुमची ओळख करून देते. तुम्हाला सगळ्यांना आता ज्याला भेटायचंय तो माझा राजबिंडा नातू गौतम. हॅलो. माझ्या आजीला जरा अतिशयोक्ती अलंकार जास्त आवडतो म्हणून असं राजबिंड वगैरे काय काय म्हणत असते. त्यातून तिचं जरा माझ्यावर विशेष प्रेम आहे. आपलं नशीब थोर म्हणून ती आचार्य यात्रेंसारखं काही म्हणाली नाही की गेल्या 1000 वर्षात गौतम सारखा राजबिंडा मुलगा झालाच नाही. तुम्ही याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. हा हाडाचा बिझनेसमॅन आहे. चतुराईनं बोलण्यात एकदम पटाईत आहे. तो राजबिंड आहे ही फॅक्ट आहे. पण मिस्टर गौतम, तुमचं हे राजबिंड पण तुम्हाला तुमच्या राजमातेकडनं मिळालंय. तेव्हा तुमचं हे कौतुक नसून आमचं स्वतःच आहे. आता चालेल ना? शोभतेस माझी आजी. असं हे आमचं आजी नातवाचं मजेदार नातं आहे. एक्सक्यूज मी. हा निमेश. हा झालं का तुझं कनक यांशी बोलणं? हे बघ, ती युकेची ऑर्डर आपल्याला त्यांच्याच थ्रू मिळाली. तुझ्या ज्या काही क्वेरीज असतील ना त्या एकदा त्यांच्याशी बोलून क्लिअर करून घे. आणि मला 1 लाईन मध्ये मेल टाक किंवा SMS केलास तरी चालेल. राईट नाव. ओके. अँड कीप मी पोस्टेड. ओके. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. हा एकदा कामात बुडाला की त्याला जगाचं भान राहत नाही आणि तो सतत कामात असतो. नाही, त्यांचं बरोबर आहे. अहो, आजकालच्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड करोडोंचे व्यवहार होतात. त्यामुळे माणसाला सतर्क राहावंच लागतं, नाही का गौतमराव? माझी एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज कॉल मी गौतम. अहो गौतम वगैरे नको. म्हणजे आजी म्हणाली तसाच अगदी मी तरुण मुलगा नसलो तरी प्लीज फक्त गौतम. आणि आय होप द सेम अप्लाइज टू द मुलगी. राधा, बोल ना काहीतरी. फोटोतच आवडली होती मला ही. आणि आम्ही आल्या आल्या हिला बघूनही घेतलं होतं. काय गौतम, अगं राधा, एवढा संकोच करू नकोस. मला माहित आहे की तुम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात, करिअर करता आहात आणि अशा वेळेस हा भेटण्याचा कार्यक्रम ऑकवर्ड वाटणार. पण जस्ट बी युअरसेल्फ. तुझी तूच राहा. अश्विनीने फोटो दाखवला ना तेव्हाच आम्हाला राधा आवडली होती. ती सुंदर तर आहेच, पण तिचे डोळे खूप खोल आहेत, गंभीर, मच्युअर आहेत, पण स्वच्छ आणि निर्मळ आहेत. तिच्याकडे बघितलं की वाटतं ज्याच्याबरोबर जन्माचं नातं जोडेल त्याच्यावर जीवापाड प्रेम करेल ही. एक्सक्यूज मी. हा निमेश बोल. हा झालं का तुझं बोलणं? हे बघ, ज्या काही क्वेरीज आहेत ना ते आत्ताच सॉल्व्ह करून घे आणि एक मेल मला फॉरवर्ड कर. अरे गौतम, थोडा वेळ तरी फोन बंद प्लीज प्लीज 2 मिनिटं प्लीज. हा, आणि राजूशी वगैरे सगळ्यांशी बोलून घे. आता तू फक्त मला ना SMS किंवा मेल पाठवू शकतोस आणि पुढचा अर्धा तास तरी मला डिस्टर्ब करू नकोस, फोन करू नकोस. ओके. मी एका महत्वाच्या मीटिंगमध्ये. ओके, चल, सी यू, बाय. सॉरी 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 सॉरी, पण यू नो दिस इज हाऊ आय एम. नो, कांट हेल्प इट. बरं, तुमची कोणाची काही हरकत नसेल तर मला एक अनाउन्समेंट करायची आता.
सो मला आणि आजीला डॉक्टर राधा मनोहर आवडली. हा म्हणजे फोटोत पाहिली होती तेव्हाच आवडली होती, पण आज प्रत्यक्षात तिला पाहून खात्री करून घेतली की ती तशीच आहे. सी मी काही असा कावरा बावरा होणारा यंग नवरा मुलगा नाहीये. बिझनेसमध्ये असल्यामुळे माणसांना पारखण्याची सवय आहे. रादर तशीच सवय विकसित झाली आहे म्हणा. त्यामुळे माझे सहसा माणसांबद्दलचे अंदाज चुकत नाहीत. राधा शांत आहे, अबोल आहे, कमिटेड आहे. तशीच माझ्याप्रमाणे ती कामात बुडून जाणारी आहे असं मला वाटतं. हे मात्र बरोबर आहे. सी देअर वी आर. हो, अरे आवडली म्हणजे आवडलीच. आणि आम्ही ते सांगून टाकायचं ठरवलंय. म्हणजे 4 दिवसांनी सांगतो, विचार करून सांगतो, त्यात काही मजा नाही. येस, पण ऑफकोर्स तुम्ही वेळ घेऊ शकता, मला प्रश्न विचारू शकता. राधा आणि मी स्वतंत्रपणे भेटू, जिथे ती मला विचारू शकेल, जाणून घेऊ शकेल. मला स्वतःला तुम्ही गौतम आणि नभाताई. प्लीज, नभाताई नाही, नभा. ओके, तर गौतम आणि नभा, तुम्ही दोघंही मला स्वतःला फार आवडला. तुमच्याकडे अतिशय क्लॅरिटी आहे. म्हणजे आयुष्यात आपल्याला काय हवंय ते तुम्हाला पक्क माहिती आहे. आणि ते मला फार आवडलं. मलाही आवडला. पण राधाबद्दलची वस्तुस्थिती तुम्हाला माहितीये की नाही हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. सरिता, बाबा, लग्नाच्या बाबतीत भिडस्तपणा, लपवाछपवी, गैरसमज ह्याचा किती त्रास होतो आणि मनस्ताप होतो हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे राधाच्या बाबतीत मला तसली कसलीही रिस्क घ्यायची नाहीये. मला मनापासून असं वाटतं आणि माझी इच्छा आहे की राधाने सुखी व्हावं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. अश्विनीने आम्हाला सगळी कल्पना दिली होती, म्हणून आम्हाला तुमचं कौतुकही वाटलं की तुम्ही तिला एवढं वाढवलं. एक मिनिट, मी नाही वाढवलं. म्हणजे यांची तशी इच्छा होती आणि माझ्याकडून अपेक्षाही होती, पण मी तो धक्का सहन करू शकले नाही. त्यामुळे मग यांनी राधाला बोर्डिंग मध्ये ठेवलं आणि मग नंतर माझ्याकडे होती ती. मला फार लळा लागला होता तिचा. माझे मिस्टर प्रधान, त्यांना जाऊन बरीच वर्ष झाली आणि माझी मुलं अमेरिकेला असतात. त्यामुळे राधाचा खूप मोठा आधार होता मला. माझी सगळं काही आहे ती. म्हणजे मुलगी आहे, विद्यार्थिनी आहे. माझं सगळं हॉस्पिटल आता तीच चालवते. ओह, दॅट्स इंटरेस्टिंग. पण न बोलता चालवता येतं हॉस्पिटल? नाही, तशी थोडी अबोले ती. बाय द वे, मलाही थोडं क्लिअर करायचं होतं. गौतम आता 34 वर्षांचा आहे, म्हणजे पूर्ण. आणि त्यांनीही उशिरापर्यंत लग्न केलं नाही, कारण मी सांगतो आजी, काश्मीरा कारखानीस नावाच्या एका मुलीशी माझं लग्न ठरलं होतं. झाली आता 9 वर्ष झाली या गोष्टीला. एकमेकांवर खूप प्रेम होतं आमचं. एअर होस्टेस होती ती.
अनफॉर्च्युनेटली एका प्लेन क्रॅश मध्ये पण त्यानंतर मी लग्नाचा विचारच करू शकलो नाही. नंतर मलाच वाटलं की हे काही खरं नाहीये. यांनी असं अख्खं आयुष्य कसं काय एकट्यानेच काढायचं. म्हणून मग मी त्याच्या मागेच लागले, त्याचा पिच्छा पुरवला. खरं तर मी त्याला इमोशनली ब्लॅकमेलच करतेय, पण तो आता तयार झालाय. आणि खरं सांगू का, राधाच्या डोळ्यांनी जादू केलीये. खूप समंजस डोळे आहेत तिचे, आणि गौतमला अशा समंजस साथीची गरज आहे. राधा, तुला काय वाटतं बेटा? तू तुझ्या मनाविरुद्ध या लग्नाला होकार देतेस ना? तुझा हा होकार म्हणजे महान होण्यासाठीचं पुन्हा एक नाटक. मनाविरुद्ध लग्न करून तू तुझ्या सासरी दुःखी राहणार, आणि तू तिकडे दुःखी म्हटल्यावर माझे बाबा इकडे दुःखी राहणार, आणि माझी आई सुद्धा अशीच जळत राहणार जन्मभर तुझ्यामुळे. मी तुला एक सजेशन देते, तू लग्न करच, पण असं जबरदस्तीने नको करूस. अशा मुलाशी कर जो तुला आवडेल, कारण त्यामुळेच तू आमच्यापासून दूर जाशील कायमची. राधा, का बंगला बने न्यारा, सोने का बंगला चांदी का. शी, परमेश्वरा अन्याय केलास रे माझ्यावर. कान दिलास पण गळा दिला नाहीस बघ. हे काही बरोबर केलेलं नाही. पेढा घे. पेढा कारलेल्या पेढ्याच्या वेष्टनात गुंडाळून नाही ना आणलायस तू, आणि मला देतोस पेढा चक्क. अरे काय झालंय का तुला? अरे पेढाच आहे, फक्त शुगर फ्री. शुगर फ्री? त्यात काय मजा नाही रे. काय मजा नाही आहे? आता मी सांगितलं म्हणून? नाही तर मिटक्या मारत खाल्ला असता, काही कळलं नसतं तुला. अरे लगेच नाचला असतास, पेढाला 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 नाचला असतास की नाही? अरे घरू काय झालं काय तुला? एवढा कसला हर्षवायू झालाय तुला? अरे तसं समजायला हरकत नाही. पण एवढी कसली आनंदाची बातमी आहे? रंजू तर अजून घरात आहे, मग दुसरी कुठली आनंदाची बातमी सांगायला आलायस तू? अरे मध्या मार्कंड येतोय, मार्कंड पुढच्याच आठवड्यात. मार्कंड येतो? काय अरे वा वा, मार्कंड येतोय, मार्कंड येतोय, मार्कंड येतोय रे. मार्कंड येतोय, मार्कंड येतोय. तुम्हाला काय एवढा आनंद होतोय त्याचा? का तुमच्याच बोलण्याला चाप बसेल ना तो आल्यावर. कसं काय? त्याच्या समोर अगदी शांतपणे वागता ना तुम्ही. जास्त दिवस झेपणार नाही तुम्हाला ते. त्यालाही टोचून बोलाल काहीतरी. मागे एकदा त्याला पळपुटा म्हणाला होता, चांगलं लक्षात आहे माझ्या. आणि मग तो निघून जाईल तिकडे. माझ्याशी स्वतःच्या बापाशी उर्मटल्यासारखं बोलतोस? हा, कोणीतरी बोलायला हवंच आहे. नाहीतर मार्कंडात येईपर्यंत केदारची पुरती वाट लावून टाकाल तुम्ही. किती वेळा तुम्हाला सांगितलं टोचून बोलू नका, तरी तेच बोलताय ना त्याला. सौरभ जरा दमाने घे, दमाने घे. कशाला दमाने घे? बोलू दे ना त्याला, बोलू दे. आज काय ते बोलस तू. बोल, काय थांबलास? बोल बोल ना. थांबलास का? बोल. बोलणारच आहे. याच्या पुढे केदारला एका शब्दानेही बोलायचं नाही. धमकी देतोस? बापाला धमकी देतोस तू? अरे म्हणजे काय करतोय? बापाला धमकी देतोस तू? मध्ये आवाज होता काय मारतोय? अरे काठीने मारतोय मला. अरे एवढा मोठा मुलगा त्याच्या अंगावर तू हात ओढतो. काय चाललंय तुझं? मध्ये आता झाली यशवंत झालं लागलं बाजूत पहिला. काय लागलं? जावई बापूंना लागलं. मी ह्या काट्याला सरळ करतो तो. तुम्ही मध्ये कुठून आलात? अरे मूर्खासारखा वागतो, त्याला लागलं बघ. माफ करा, माफ करा जावई बापू. काय बाजू वागतो आता? तुम्हाला औषध मारायचं नव्हतं. तुला सावध करण्याचा प्रयत्न केला तुझ्या मुलाने. तू असाच वागत राहिलास ना तर मार्कंड समोर तू असाच वागणार आहेस तू. काही अर्थ नाही तुला समजवण्यात. जातो मी घरी. घरी झाला लागा. कोणी थांबू नका माझ्याजवळ, अजिबात थांबू नका. मार्कंड देऊन दे, मग सगळ्यांना बरोबर सरळ करतो की नाही बघा. राधा, हे बाळा, मला वाटतं आम्ही काही दिवस एकमेकांना भेटलो, हिंडलो फिरलो, लाईक फ्रेंड्स यु नो, तर राधाला हा निर्णय घेणं सोपं जाईल.
त्यानंतर ती हो म्हणाली तर अगदी रजिस्टर्ड पद्धतीने साधेपणाने लग्न करू. देवाणघेवाण नाही, दागदागिने नाहीत, भव्य रिसेप्शन्स नाहीत. ही मात्र माझी अट आहे. well, I think that's fine. हमें मंजूर है. चला म्हणजे एकंदरीत चर्चा पॉझिटिव्ह झाली. तोंड गोड करूया. मी आलेच. चल ये मोनिका. वा गौतम, आवडलाच तू आम्हाला. तू चांगला बिझनेसमन आहेस. म्हणजे तुझं म्हणणं मुद्देसूद पटवून दिलंस आणि आमचं टेंडर जिंकलंस. घ्या. राधा तूच दे ना.